राज्यात एकीकडे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि घर तिथं वीजच्या गप्पा मारल्या जातात, मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। देहेड गावचे रहिवासी भागवत गोविंद कुलकर्णी गेल्या 4 दिवसांपासून अंधारात आहे। कारण काय? तर एका भ्रष्ट वायरमनची दादागिरी। आरोप आहे की 20 जानेवारी 2025 रोजी याच वायरमननं 5,000 रुपये घेऊन वीज जोडून दिली आणि मीटर देण्याचं आश्वासन दिलं। मात्र वर्ष उलटले तरीही मीटर दिलं नाही आणि आता पुन्हा पैशाची मागणी केली जाते आहे। हद्द तर तेव्हा झाली जेव्हा भागवत कुलकर्णी यांनी मीटरची मागणी केली, त्यावर वायरमननं अरेरावी करत म्हटले, तुला काय करायचंय ते कर, आमदाराकडे जा नाहीतर खासदाराकडे, तुझे मीटर जोडणार नाही। इतकंच नाही तर घरात विठ्ठलाचं मंदिर आहे, वृद्ध आई वडील आहेत, मुलांच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा आहेत, या कशाचीही तमा या वायरमननं बाळगली नाहीये। उलट तुला आणि तुझ्या कुटुंबाला अंधारातच ठेवीन अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही गंभीर आरोप कुलकर्णी यांनी केला आहे। प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाला कंटाळून आता या दाम्पत्यानं येत्या 10 फेब्रुवारीला भोकरदन विद्युत केंद्रासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे। जर या कुटुंबाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भ्रष्ट वायरमनवर कारवाई करणार का की अजून बळीची वाट पाहणार? शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण, भोकरदन। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।